राम कृष्ण
अंकित आम्ही झालो बळेवंत झालो बळेवंत आम्ही झालो बळेवंत आम्ही झालो बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित
बळीयाचे अंकेत आम्ही झालो बळीवंत लाथाळीला हा संसार केला षडउर्मेचा मार जन तन धन केले तृणाई समान लाथाळीला हा संसार केला षडउर्मेचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तेचे माथा लाथाळीला
संसार केला षडउर्मीचा मार योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयन्ति किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यामुष्टहस्तश्चरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं गजाननं भूतगणादिसेवितं कपिध्वजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारणीम् अभेदां जाड्यान्धकारापहाम् हस्ते स्फाटिकमालिकां यद्गतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सत्यमज्ञानवनं नित्यमनाकाशं परमाकाशम् गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासम् मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारम् क्ष्मयनाथमनाथमप्रणमत गोविन्दं परमानन्दम् क्ष्मयनाथमनाथमप्रणमत गोविन्दं परमानन्दं परमानन्दम् पाण्डुरङ्ग जयांचे केले स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शिव भोळा चक्रावर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार प्राप्त प्रसंगी भगवंताच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा तुकोबाराय म्हणतात आम्ही बलसंपन्न भगवान परमात्म्याच्या अंकित अशा प्रकारचे झालो त्याचा परिणाम आम्ही जीवनामध्ये बळ संपन्न करून घेतलं आणि जगामध्ये बलिवंत अशा प्रकारचे झालो
महाराज तुम्ही बळ प्राप्त करून घेतलं, त्या बळाने तुमच्या जीवनामध्ये पुरुषार्थ काय केला? तो पुरुषार्थ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तो आतापर्यंत कोणालाही करता आला नाही. काय केलं? संसार लाथाळला. लाथाळीला हा संसार. जीवनामध्ये 6 उर्मी अशा प्रकारच्या मारल्या. त्या 6 षड उर्मी कोणत्या? चिंतनामध्ये आपल्याला पुढे बोलायचं आहे. संसार लाथाळला. काय केलं आणखी जीवनामध्ये? 3 गोष्टीला तृणवत किंमत दिली. जन तन धन केले तृणाही समान. या 3 गोष्टीला जीवनामध्ये गवताप्रमाणे लेखलं, त्याला किंमत अशा प्रकारची दिले. जगामध्ये त्या ठिकाणी बलसंपन्न झालो. महाराज तुम्ही या 3 गोष्टीवरती तिलांजली वाहिले. या बळाचा परिणाम, संसार लाथळण्याचा परिणाम, तुम्ही जीवनामध्ये काय प्राप्त केलं तो पुरुषार्थ आम्हाला सांगा. महाराज शेवटच्या चरणामध्ये पुरुषार्थ सांगतात. आता आम्ही मुक्तीच्या माथ्यापर्यंत जाऊन पोहोचलो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. लाथाळीला हा संसार केला षड उर्मीचा मार. अभंग आता सरळ सरळ भावार्थ संपला. आता आपल्याला झोपायला हरकत. आता झोपायचं तसं काही कारण नाही. 7 ते 9 कीर्तने म्हटल्यानंतर अतिशय सुंदर टाइम आहे. 9 वाजता जय विठ्ठल झालं की संपूर्ण ग्रामस्थ मंडळीला भोजनाच्या पंगती. अतिशय सुंदर नियोजन. प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेला, थोडासा आवाज द्या रमेश दादा. प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेला हरिभक्तिप्रायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज साकेगावकर महाराजांच्या आशीर्वादानं, हरिभक्तिप्रायण भागवत महाराज उगले महाराजांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा अतिशय सुंदर अशा पर्व काळामध्ये गोकुळ अष्टमीचा हा पर्व काळ भैरवनाथाच्या पवित्र प्रांगणामध्ये हा नामयज्ञ सोहळा गेल्या 81 वर्षापासून संपन्न होतो. या सोहळ्यामध्ये व्यासपीठाची सेवा करणारे उद्धव महाराज, जालिंदर महाराज, हरिराम महाराज, आदिराज महाराज आदी करून गावातली सर्व टाळकरी बसदी मंडळी, आमच्या अमोल महाराज हरिभक्तिपरायण, अतिशय प्रेम असणारं माझ्यावरती. बऱ्याचशा ठिकाणी महाराजांच्या गोड चाली ऐकण्याचा योग येतो. आपले शिवाजी महाराज नन्नवरे महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. ज्यांच्या संपर्कातून ही सेवा गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी आवर्जून, त्या दिवशी आमचे लाडके मामाश्री संजू मामा उगले मामाने फोन केला, आदिनाथ महाराज आखदवाड्यामध्ये कीर्तनाची सेवा पाहिजे तुमची. म्हटलं मामा आता 13 तारीख शिल्लक आहे गड्या. आता मामावर आमचं खरोखरच प्रेम आहे. कीर्तनाची तारीख दिली म्हणून नाही, परंतु खरोखरच त्यांचं अतिशय सुंदर काम आहे. विठाला विठाला अडचणीत कोणी असतात, मामाची गाठ घेतली की त्याचं कामच. लई सुंदर सेवा मामांची. मामाने फोन केला, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. हार्मोनियमचे साथ देण्याकरता सुंदर ज्यांचा आवाज आहे ईश्वर महाराज आहेत. इकडं गोड असे या ठिकाणी टाळकरी बसदी मंडळ आहेत. आपल्या आबा बसले तुमच्या गावात बरं का ईश्वर महाराज. एक माणूस मला खरोखर लईच आवडतोय. आता उद्या घेऊनच जातो गाड्या त्यांना, काही म्हणा तुम्ही. आता उद्या जाम खेळलंच कीर्तन आहे ते म्हणजे विनेकरी. बघा ना महाराज काय फेटान ते ना, अगदी सुंदर. आता बघा तुम्ही सारेच बघा एकदा. मला जेवढे आवडतात म्हटल्यावर त्यांच्या मंडळीला किती आवडत असतील ते. कीर्तन झालं की घेऊनच जातो. आता आज 2 कीर्तन केलेत, उद्या 1 आहे, परवा 2 आहे. सुंदर सेवादारी मंडळ आहेत आखदवाड्यामध्ये. पवित्र सुंदर असं या ठिकाणी मंदिरामध्ये सुंदर अशी सेवा. तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या उपस्थितीमध्ये महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, अन्नदाते मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय गोड अशा स्वरूपाने प्राप्त होतो. याही वर्षी ही सेवा माझ्यापर्यंत आली. ग्रामस्थ मंडळीच्या मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि अगदी मर्यादित वेळेमध्ये 11 वाजेपर्यंत हा भागावर चिंतन करतो. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. तुकोबारायच्या गाथेतील आहे. या अभंगामध्ये बुद्धिवादी लोकांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कोणत्या बळाने बल संपन्न झालात? कारण की बळाचे प्रकार शास्त्राने खूप अशा प्रकारचे केलेले आहेत. पहिलं बळ सांगितलं शास्त्रानं कोणतं? महाराज तुम्ही शारीरिक बळाने बल संपन्न झालात का? तुकोबारे म्हणतात शारीरिक बळाचं जर वर्णन करायचं झालं, तुकोबारे म्हणतात बाबांनो काय सांगावं, माझ्याकडे शक्ती नाही, माझ्याकडे ताकद नाही, शारीरिक बळ माझ्याकडे नाही. काय सांगू देवा हे न झाले शक्ती,
दंडोनिया पुढते वाटे लाव वा रमेश दादा गोड सिस्टीम लागली हॉल मध्ये तरी विठाला विठाला या जालिंदर बाबा या विठाला विठाला शारीरिक बळ महाराज म्हणतात माझ्याकडे शारीरिक बळ नाही. शारीरिक बळ म्हणजे काय? 100 शिवक 125 किलो वजनाचा आहे, चांगली जाडजूड तब्येत आहे, धष्टपुष्ट आहे. महाराज म्हणतात माझ्याकडे शारीरिक बळ नाही. दंडोनिया पुढते वाटे लावू. महाराज तुम्ही कौटुंबिक बळाने बळ संपन्न झालात का? महाराज म्हणतात माझ्याकडे कौटुंबिक देखील बळ नाही. कौटुंबिक बळ नाही, तुम्ही सत्ता बळाने बळ संपन्न झालात का? तुकोबारा म्हणतात माझ्याकडे सत्तेचं देखील बळ नाही. संपत्तीच्या बळाने बळ संपन्न झालात का? महाराजांच्या संपत्तीचं वर्णन करत असताना तुम्ही आम्ही सोडून द्या. तुकोबारा गाथ्यामध्ये सांगतात तुकोबारांची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. तुकोबारा म्हणतात माझ्याकडे संपत्तीचं देखील बळ नाही. महाराज तुम्ही बुद्धिबळाने बळ संपन्न झालात का? बुद्धीच्या बळाचं वर्णन करत असताना इतकं सुंदर वर्णन आलं महाराज इतिहासामध्ये. आपण सारे शाळेतून आलेले आहेत, इतिहास आपण वाचलेला आहे. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना युद्ध प्रसंग करण्याची वेळ यायची, प्रसंग यायचा, योग यायचा, तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे या ठिकाणी मावळे कमी होते, सैन्य कमी होतं. परंतु ऐका, जेव्हा जेव्हा युद्ध करण्याचा प्रसंग यायचा त्यावेळेस महाराज लढाई आणि युद्ध करत असताना बुद्धीने म्हणजे युक्तीने लढाई करायचे आणि बुद्धीने केलेली लढाई ती जिंकून मोकळे व्हायचे. बुवा विठाला विठाला म्हणून आपली एक भ्रम पडली बघा, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आहे. बुद्धीच्या बळाने महाराज तुम्ही बळ संपन्न झालात का? तुकोबाराय स्वतः वर्णन करतात, अल्प माझे मते सर्वांच्या पाठातलं प्रमाण, नाटातलं प्रमाण. मी तव अनाथ पराधे कर्म येणा मध्ये मंद बोधे तुझ मी आठविले नाये कधे वाचे कृपानिधी माया बापा नाही ऐकिले गायले गीत कर्महीन मतिमंद बुद्धी. तुकोबारा म्हणतात बाबा माझ्याकडे मतिमंद बुद्धी आहे, माझ्याकडे बुद्धीचं देखील बळ नाही. ऐकणारे माणसं तुमच्यासारखे हुशार होते, ते एकमेकाला म्हणू लागले रामभाऊ महाराजांकडे बळ एकही नाही आणि महाराज छातीला हात लावून सांगतात आम्ही झालो बळीवंत. मग बळ तर नाही आणि बळरहित वाच्यता महाराज करतात ती काय? कोणत्या बळीने बळ संपन्न झाले बुवा? तुकोबारा म्हणतात बाबा जे शास्त्राने सांगितलेले 4 बळ आहेत, याच्या अवांतर जे बळ आहेत त्या बळाने आम्ही साधू या जगामध्ये बलबल संपन्न अशा प्रकारचे झालो. कोणतं बळ सांगितलं शास्त्रानं? विवेकासहित
वैराग्याचे बळ धगधगीत ज्वालाग्ने जैसा धगधगीत ज्वालाग्ने जैसा हे चार बळ राहतील, परंतु साधूच्या जीवनामध्ये जे राहणारा वैराग्य आहे, जे बळ आहे, ते विवेक आणि वैराग्य याचं बळ साधूच्या जीवनामध्ये आहे. आज आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायात आतापर्यंत जेवढे राजा महाराजे संत या महाराष्ट्राच्या मातेमध्ये होऊन गेले, त्यामध्ये श्री संत ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यामाता होळकर, संत वामन भाऊ महाराज, संत नारायण महाराज, संत सेना महाराज, संत सावता महाराज, संत रोहिदास महाराज, संत गोरोबा काका, अशा अनेक साधू आहेत की आपल्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये भगवंताची उपासना करत असताना साधनेच्या जोरावरती ज्याने बळ संपन्न केलं, त्या बळाचं नाव आहे विवेक आणि वैराग्य. विठाला विठाला आता विवेक म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय, या दोन शब्दाच्या इतक्या सुंदर व्याख्या आल्या महाराज. उद्धव महाराज बसलेले, आमच्या अगोदर संस्थेत नंबर होता त्यांचा. अतिशय गोड चिंतन, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आम्ही अध्ययन करत असताना दुसऱ्या वर्षामध्ये आम्हाला कुरेकर बाबा एक विचारसागर नावाचा ग्रंथ शिकवण्याकरता पाठा करता असायचे. ते नेहमी वर्णन करायचे, वा विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय. या लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अणकून मांडलेल्या भोगाच्या त्यागाविषयी होणारे इच्छेस वैराग्य म्हणतात. या वैराग्याचे दोन प्रकार, एक जिहासा वैराग्य आणि एक जिज्ञासा वैराग्य. जे क्षणार्धात होतं आणि क्षणार्धात त्याचा नाश होतो त्याला म्हणतात जिहासा वैराग्य, आणि जे कोणत्याच प्रलोभाने भंगत नाही त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. जास्त तिकडं शिरत नाही, नाही तर लय मावा पडन. आता विठाला विठाला लक्षात येण्याकरता सोपं बोलतो जरा. जिहासा वैराग्य म्हणजे काय आणि जिज्ञासा वैराग्य म्हणजे काय. जिहासा वैराग्य म्हणजे जे घराचा उंबरा ओरंडेपर्यंत टिकत नाही त्याला म्हणतात जिहासा वैराग्य, आणि जे कोणत्याच प्रलोभाने भंगत नाही त्याचं नाव जिज्ञासा वैराग्य. हे जिज्ञासा वैराग्य कोण्या साधूच्या ठिकाणी आहे बघा. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांना पाहिलं नाही बुवा, परंतु भाग्यवान असतील काही माणसं, त्यांनी संत नारायण महाराज तारकेश्वर गडावरील बाबाला पाहिलं असेल बुवा. नारायण महाराजांच्या, वामन भाऊ महाराजांच्या, जोग महाराजांच्या, अहिल्या मातेच्या, छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये सर्व या ठिकाणी करून त्यांच्या जीवनामध्ये जिज्ञासा नावाचं वैराग्य प्राप्त होतं बुवा. ते कोणत्याच प्रलोभाने आतापर्यंत भंगलं नाही, त्याचा नाश झाला नाही. जे क्षणार्धामध्ये होतं आणि क्षणार्धात त्याचा नाश होतो त्याला जिहासा वैराग्य म्हणतात. लक्षात येण्याकरता एक सोपं उदाहरण, जिहासा वैराग्य म्हणजे काय. एक जुन्या आजोबा, आणि त्या जुन्या आजोबाला 4 नातू, एकुलता एक पोरगा होता, मरण पावला. 4 नातू आजोबाला. आजोबाला नोकरी होती, नोकरी संपली, पेन्शन चालू झाली. पेन्शनवर आजोबाचा संसार चालायचा. आजोबाचे 4 नातू, 18, 19, 20 आणि 21 या वयोगटातले नातू. चांगले धष्टपुष्ट, काम नाही, दाम नाही, पैसा कमवायचं डोक्यात नाही, खाल्लं का झोपले, खाल्लं का झोपले. आजकाल सारखं जीवन त्या नातवंडाचं झालं. आजोबाची पेन्शन यायची, पोराला आयतं खायला भेटायचं, काम करत नव्हते, काय करत नव्हते. एक दिवस आजोबाला राग आला आणि त्या आजोबाने या नातवासमोर एक तोप टाकली. कार्ट्यानं, माझे पेन्शन आहे म्हणून तुमचं बरं चाललंय, अरे माझं उद्या काही करता काय झालं, म्हणजे कसा तुमचा संसार व्हायचा.
अरे कसं तुमच्या लग्न कार्य व्हायचे? या खदवाड्यातले तरुण मुलं मुले काम धंदा करतात, शेवगावला जातात, नगरला जातात, पैसा कमवतात. अरे गाड्या घेतल्यात, बंगले घेतलेत, जमिनी घेतल्यात, फ्लॅट घेतलेत. अरे लग्न झाले, तुम्ही खाल्लं का झोपले, खाल्लं का झोपले? काय चाललंय तुमचं? कार्ट्या हो, डोळे कधी उघडते? आजोबाने तोप टाकले, परंतु आजोबाचं बोलणं एकाही पोराने मनावर घ्यायचं ठरवलंच, घ्यायचंच नाही. एक दिवस आजोबाला राग आला. रागाच्या भारामध्ये आजोबाने एक काम केलं. त्यांनी विचार केला की म्हणे नातू काय अशी ऐकणार नाहीत, मग काय करायचं? नातवंडाचा रिमांड काढल्याशिवाय पर्याय, नातू हाताखालून काढल्याशिवाय पर्याय नाही म्हटले. आजोबाने केलं काय? आता आजोबा तशीच होते, जुना काळ, 100-125 किलो वजन आजोबाचं, तानाजी माणूस सारख्या झपकेदार मिशा. आजोबाने 4ही नातू घरामध्ये बोलवले, आत कडी लावली. नातू समोर, आजोबा समोर, आतून कडी लावली आणि आजोबाने पहिली तोप टाकली. कार्ट्या हो, अरे माझी पेन्शन येतावर तुमचा संसार चाललाय, उद्या माझं काही करता काही झालं म्हणजे कसा तुमचा संसार व्हायचा? कार्ट्यानं डोळे कधी उघडतील? असं म्हटलं. आजोबाचा 3 नंबरचा नातू एवढा हुशार होता. आजोबा म्हटले कार्ट्यानं तुमचे डोळे कधी उघडतील? तो 3 नंबरचा नातू म्हटला दादा तुम्ही टेन्शन कशाला घेता? एकदा तुमचे सुखासुखी झाकले की आमचे आपोआप उघडतील. आजोबाची तळ पायाची आगच मस्तका. त्याने कार्ट्यानो माझ्या घरामध्ये राहता, माझी पेन्शन खाता आणि माझ्याच मरणाची वाट पाहता, मरण पण घरामध्ये आता पाऊल ठेवायचो नाही. आजोबाला राग आला. राग असा भयंकर, एक तर तुम्ही आजही पहा घरात जुन्या माणसाला एक तर राग येत नाही आणि जर आला तर ते कोणालाच ऐकत नाही. आजोबाला भयंकर राग, तळपायच्या आग मस्तकाला गेले. ते म्हणे कार्ट्यानो माझ्या घरामध्ये राहता, माझीच पेन्शन खाता, माझ्या मरणाची वाट पाहता, इथून पुढे मी घरामध्ये पाऊल ठेवणार नाही. जसे वारकरी पंढरपूरला निघतात तयारीशी, तशी आजोबाने तयारी केली. पेटी वळकोटी, वळकोटीत बागलात, पेटी डोक्यावर, एक पाय आजोबाचा उंबऱ्याच्या बाहेर आणि एक पाय उंबऱ्याच्या आत. मरण पण घरामध्ये पाऊल ठेवायचो नाही. त्या नातवंडाने पाहिलं. तो नातू एवढा हुशार, त्याला विचार केला. आजोबाने जायला गेअर टाकलाय, परंतु पाडायचा का नाही पाडायचं ह्या आजोबाच्या कुठं हातात आहे? मग हे तर बसलेले आजीबाईच्या हातात. तो नातू धावत पळत आजीबाईकडे गेला. चुलीवर भाकरी करून काम करत होती ती आजीबाई. पेठानं भरलेले हात, एक भाकर तव्यावर भाजत होती आणि एक भाकर भाजून चुलीला उभं केली होती. आजीबाईचे दोन्ही हात पिठानं भरले. ते नातू धावत पळत गेला. आजीबाईला सांगितलं आजीबाई आवर लवकर. काय झालं? आजोबा मरण म्हणतो पण घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही म्हणतो, आवरायचा प्रयत्न कर. ते आजी म्हटली कार्ट्या हो, तुम्हाला 56 बाऱ्या सांगितलं, तुम्ही मला काही म्हणत जा, पण त्या आजोबाच्या कशाला नादाला लागले? त्या आजीने तिचं पुराण चालू केलं जुनं. कार्ट्या हो, त्या आजोबाच्या कशाला नादाला लागले? माझं मी त्यांच्या हाताखाली आतापर्यंत कसा संसार केला माझे मलाच माहित. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे असा संसार केला. इसतो हाताद्वारा पण या म्हाताऱ्याच्या कोणी नादी लागाव का? कशाला त्यांच्या नादी लागले? ते नातू म्हटला तुझं आवरून ठेव, त्याला आवरायचा प्रयत्न कर. म्हातारा घर सोडून चालला म्हणजे एकटा नाही चालला, मग पेन्शनही सोबत घेऊन चाललाय. घरावर उपासमारीची वेळ येणार आहे, आवरायचा प्रयत्न कर. आजीबाई उठले. महाराज एकच काम केलं. पिठानं भरलेले हात पदर कमराला खावला. दरवाजा समोर उभा असलेल्या आजोबाकडे फक्त डोळे भरून त्या आजीबाईने पाहिलं. जागेतलं तुम्ही सारे? आजीबाईने फक्त आजोबाकडे डोळे भरून पाहिल्याबरोबर आजोबा 50% ढिले पडले. पाहता काय माझ्याकडे? नजरेत एवढी ताकद आहे महाराज. काय पांडुरंगाने या माता भगिनीला वरदान दिलं असतं तर दिलं. नजरेत एवढी ताकद आहे. आजोबाला ती आजी म्हणते का हो, ह्या वयात आपलेच नातू आपल्याला बोलले, एवढा कुठं राग मानायचा असतो का? एवढ्यात आपलं घर कुठं सोडून जायचं असतं का? याला कुठं वागणं म्हणतात का? एवढं ऐकलं बा आजोबाने ऐकलं. पेटी वळकोटी दरवाजा ठेवली आणि आजोबा बसता बसता आजीला म्हणतात अगं तू कशाला लगे भाकरी करता करता माझ्याकडे धावत पळत आली? मी काय खरंच घर सोडून चाललो होतो का? आजोबाला वैराग्य झालं. 1001% झालं महाराज. परंतु उमरा ओरडेपर्यंत टिकलं का? नाही. याचं नाव आहे जिज्ञासा वैराग्य. जे क्षणार्धामध्ये होतं आणि क्षणार्धात त्याचा नाश होतो त्याला म्हणतात जिहासा वैराग्य. हे तुमच्या माझ्या ठिकाणी वैराग्य होणार आहे. परंतु ऐका मंडळी, साधूच्या ठिकाणी जे होणारं वैराग्य आहे
त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. भाग्यवान आहोत आपण. माझ्या पाठीमाग 365 दिवस खांद्यावर गदा घेऊन आपल्या गावाचं रक्षण करणारी देवता हनुमंतरायची मूर्ती पाठीमाग आहे. त्या हनुमंतरायच्या जीवनामध्ये कोणतं वैराग्य आहे तर जिज्ञासा नावाचं वैराग्य हनुमंतरायच्या जीवनामध्ये. विठाला विठ्ठल म्हणतात बाबा, आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या अंकित झालो आणि बळ प्राप्त केलं. कोणतं? विवेक आणि वैराग्य नावाचं बळ आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त केलं. त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ते बळ आम्ही भगवंताकडून प्राप्त केलं. कोणतं बळ? विवेक आणि वैराग्याचं बळ. बसणारी आणि विचारणारी मंडळी हुशार होते. महाराज तुम्ही देवाकडून ते बळ प्राप्त केलंय, परंतु ते देवाने कोणाकडून आणलं असेल बुवा? ऐका, ते बळ देवाला कोणाकोणही आणावं लागत नाही. देव त्या बळाचा स्वतः जनिता आहे. भगवद्गीता वाचा लक्षामध्ये. बलम बलवताचाहम कामराग विवर्जितम. स्वतः देव त्या बळाचा जनिता आहे. देवाला ते बळ कोणाकोणी आणावं लागत नाही. का बरं? त्या भगवान परमात्म्याकडे 3 प्रकारची शक्ती आहे. भैरवनाथाचं मंदिर आहे स्वयंभू रूपाने आपल्या गावात. या भैरवनाथाच्या ठिकाणी 3 प्रकारची शक्ती आहे महाराज. करतो, अकर्तो, अन्यथा अकर्तो.
अशा 3 शक्तीने तो भगवान परमात्मा जगामध्ये बल संपन्न झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं महाराज, तुम्ही देवाकडून प्राप्त केलं. देव त्या स्वतः बळाचा जनिता आहे. मग हे जे बळ तुम्ही जीवनामध्ये प्राप्त केलं, त्या बळाने तुमच्या जीवनामध्ये काय पुरुषार्थ केला, तुकोबाराय म्हणतात ते बोलणं या ठिकाणी सोपं आहे, करणं फार कठीण आहे. काय केलं? आतापर्यंत ज्या संसारामध्ये लोक राहतात त्या संसाराने प्रत्येक माणसाला आतापर्यंत रडवलं. महाराज, भागवत ग्रंथ वाचा, लक्षामध्ये येईल. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याचा मुलगा गोकर्ण एक दिवस वडिलांकडे जात असताना वडिलाच्या डोळ्यामध्ये येत असणारे अश्रू त्यानं पाहिले आणि वडिलाशी तो आत्मदेव नावाच्या ब्राह्मणासंग गोकर्ण संवाद करतो. बाबा, काय दुःख आहे तुम्हाला, तुम्ही रडता, काय दुःख आहे? त्यावेळेस आत्मदेव नावाचा ब्राह्मण आपल्या मुलाला सांगतो, बाळा गोकर्णा, मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं बाळा. ज्या संसाराने आतापर्यंत कोणाला हसू दिलं नाही, प्रत्येकावर तो संसार स्वार झाला, त्या संसार दुःख देतो, त्रास देतो, हे सर्व समाजाच्या लक्षात येत आहे. तरी देखील माणसं त्याच्यामध्ये गुरफटल्याशिवाय राहत नाहीत. या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय. त्यावर मुलाच्या प्रश्नावरती या ठिकाणी आत्मदेव नावाचा ब्राह्मण पुढे बोलू लागला आणि बोलत असताना संवादामध्ये गोकर्ण आपल्या वडिलाची समजूत घालतोय. बाबा, संसार दुःख देतो, त्याचं कारण असं आहे, जसं नाण्याला 2 बाजू आहेत तसं प्रपंचाला, संसाराला 2 बाजू आहेत. कोणत्या 2 बाजू? जसं छापा आहे नाण्याला आणि दुसरी बाजू काट्याची बाजू आहे, तसं प्रपंचाच्या 2 बाजू, एक सुखाची बाजू आहे आणि एक दुःखाची बाजू आहे. सुखाची बाजू म्हणजे मोहाची बाजू. जसं आपण सारे शेतकरी मंडळी आहोत, आपल्या शेतीच्या बांधावर एक झाड आपण पाहतो, त्याचं नाव आहे बोराटीचं झाड. त्या झाडाजवळ आपण जर गेलो तर निरीक्षण करा, त्या बोराटीच्या झाडाला 2 प्रकारचे काटे आपल्याला पाहायला मिळतात. एक लांब काटा आणि एक वाकडा काटा. लांब काटा म्हणजे दुःखाचा काटा आणि वाकडा काटा म्हणजे मोहाचा काटा, सुखाचा काटा. बघा, जर एखादा माणूस त्या बोराटीच्या झाडाखाली सावलीला बसला आणि उठून निघाला, जर नकळत त्याच्या शर्टामध्ये तो वाकडा काटा घुसतो आणि त्याला आग्रह करतो, या राव, काय रोजचीच तक्त राव, 5 मिनिटं बसून तर जा राव. त्या वाकड्या काट्याचा जास्त आग्रह झाला म्हणून तिथं बसायला जावं. त्या वाकड्या काट्याजवळ एक लांब काटा राहतो, ते टोचण्याचं काम करतो, ट्रिपल पोलिओ. ते टोचतो, पुन्हा ते वाकडा काटा शर्ट मध्ये गुडतो आणि त्याला आग्रह करतो, या राव, चहा घेऊन जा राव, नुसतंच गरमत आहे राव, पाऊसच पडाला. रोज कांदे खालीवर करतोय, भावच यायला, काय तक्त करता, चहा घेऊन जा. हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं प्रपंचाच्या बाबतीमध्ये अगदी तसंच आहे. महाराज, जर प्रपंच जास्त आपल्याला त्रास द्यायला लागला, एखादी गोष्ट एवढी मनाला त्रास देते महाराज, काही लोक त्याच्यामध्ये व्हायबल होतात, त्याच्यामध्ये लोक आत्महत्या करतात, विष प्राशन करतात, विहिरीमध्ये प्राण देतात, कोणी फाशी घेऊन मारतात. इतकं व्हायबल होतात लोक प्रपंचातल्या एखाद्या गोष्टीमुळे. एखादी अशी गोष्ट या प्रपंचामध्ये एक दिवस निर्माण होते, अशी मोहाची बाजू त्याला आकृष्ट करते. तुम्हा मला प्रपंच एवढा गोड वाटतो महाराज, मध किती गोड लागेल याच्यापेक्षा प्रपंच आपल्याला गोड या ठिकाणी लागतो. माणूस पुन्हा त्याच्यामध्ये रणमान होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणतात, बाबा, हा प्रपंच कसा आहे, किती दुःख देतो, हे मी अतिशय जवळून पाहिलं आणि नाम साधनेच्या जोरावरती मी त्या प्रपंचावरती स्वार झालो. कलियुगात फार मोठं साधन आहे महाराज, फक्त नाम जप, रामकृष्ण हरी. आपण दिंडीमध्ये जातो, पंढरपूरला, आळंदीला, पैठणला यात्रा करतो आपण. याच्यामध्ये आपल्या अभंग पाठ नसतील तरी चालेल, हरिपाठ पाठ नसेल, आता नवीन महिला मंडळी, पुरुष मंडळी असतात, नसेल पाठ चालेल, परंतु वाटाणे जात असताना, तीर्थयात्रा करत असताना, शेती आपण करत असताना, उद्योगधंदा आपण करत असताना फक्त काय करत जायचंय, तुकोबाराय ते एवढं सोपं सांगतात. वा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. सकाळी उठल्याबरोबर स्नान झालं ना महाराज, फक्त 108 वेळेस रामकृष्ण हरी म्हणत चला. आपण आहेत त्या जागेवरती देव आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही.
हे नाम साधनेची ताकद आहे. विठाला नाम स्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज, जे कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. इतके सोपं साधन आहे आपल्या कलियुगामध्ये. आपण पंढरपूरला लाखोच्या संख्येने पंढरपूरला देवाच्या दर्शनाकरता जातो. ऐका मंडळी, परंतु देव कधीतरी आपल्याकडे आला पाहिजे. कोणाकरता आला देव? असे दोन साधू आहेत महाराज. आपले इतिहास वाचा, भक्ती ग्रंथ वाचा, त्यांचं चरित्र वाचा लक्षामध्ये. त्या साधूचं नाव आहे संत सावता महाराज. त्या सावता महाराजाकरता देव पंढरपूर सोडून सावता महाराजांच्या घरी येतात दरवर्षी. इतकं सुंदर वर्णन आहे महाराज. त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यात कुर्डवाडीच्या अलीकडे 35 किलोमीटर आरण नावाचं गाव आहे. दरवर्षी मी जात असतो महाराज दर्शनाकरता, कीर्तनाकरता. 5-6 हजार समाज तिथे सप्ताह करता राहतो. अतिशय सुंदर मंदिर आहे सावता महाराजांचं. इतका सुंदर सोहळा असतो महाराज. सावता महाराजांचा सोहळा जवळ आला की जगाचा मालक आषाढी वारी झाल्यानंतर पांडुरंगाचा रथ येतो त्या आरणमध्ये. चांदीच्या पादुका राहतात. त्या पादुका जेव्हा या ठिकाणी आरण गावाला येतात, सावता महाराजांच्या भेटी करतात. पहिला नैवेद्य राहतो तो पुरणपोळीचा नैवेद्य देवाच्या पादुकाला राहतो महाराज. तो सोहळा पाहण्याकरता महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरची जनता त्या आरण गावामध्ये एकत्रित जमते. सावता महाराजांकरता देव आले फक्त नाम साधनेमुळे. पुढच्या एका साधूचं नाव सांगतो. ज्या साधूला आपण भाग्यवान आहोत, कीर्तनाला आलेले आपण सर्व मंडळी, आपल्याला पांडुरंगाने हात, पाय, नाक, कान, डोळे अतिशय सुंदर दिलं महाराज. परंतु एक असा साधू होऊन गेला आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्या साधूचं नाव आहे संत कुर्मादास महाराज. गुडघ्यापासून या ठिकाणी पाय मिळाले नाहीत आणि गोपरापासून हात मिळाले नाहीत. अपंगत्व मिळालं. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये या ठिकाणी घेऊन जन्म झाला. त्या दिवसापासून अपंगत्व मिळालं होतं माझ्या कुर्मादास महाराजांना. मजल दर मजल करत कुर्मादास महाराज सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यात या ठिकाणी लहुड गावापर्यंत जातात. शेवटचा अखेरचा श्वास घेतात. परंतु अखेरचा श्वास घेत असताना पांडुरंगाच्या मांडीवरती ते अखेरचा श्वास सोडतात. जगाच्या मालकानं डोळ्यामध्ये अश्रू यावेत आणि स्वतःच्या हातानं कुर्मादास महाराजांना पांडुरंगाने समाधी द्यावी एवढा अधिकार माझ्या कुर्मादास महाराजांचा आहे. फक्त नाम साधनेमुळे. म्हणून नाम साधना करत जागड्या. आपल्याला नसन होत पाठ, नाही जाणं होत आपल्याला, नाही दिंडीमध्ये भजन करणं होत, नाही आपण सप्त्यामध्ये आलो, नाही आपल्याला या ठिकाणी भजन करता येत आहे. त्या जागेवरून कधीतरी हाताने टाळी वाजत चला गड्या आणि मुखाने नामस्मरण करत चला. हे साधना जगामध्ये अतिशय सुंदर आहे. किती गोड आहे नामस्मरण महाराज. पंढरपूरला आपण गेलो वाटाने, काही गोड आवाज येतो. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण हरे. गोड भजन करतात मंडळी महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. नाम साधना भामचंद्र डोंगरावरती, भंडारा डोंगरावरती माझ्या तुकोबाराची साधना चालू आहे. या साधनेमध्ये रत होत असताना प्रपंच काय, सुख काय, दुःख काय, चांगलं काय, वाईट काय, अनुकूल काय, प्रतिकूल काय, या गोष्टीचा विसर ज्या साधूला नाम साधनेतून प्राप्त झाला एवढा अधिकार या नाम साधनेचा आहे. काय करता नामस्मरण, नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जळतेल पापे 1-2 महिन्याचे. चुकलं काय माझं? 1-2 महिन्याचं नाही, जन्मात जन्मांतरीचं बाप असू द्या. आणि एक वेळेस तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, अनंत जन्माचा पापाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. एवढा अधिकार नाम साधनेचा आहे. तो बऱ्या म्हणतात या साधनेला आम्ही या ठिकाणी मुखामध्ये सदैव भगवंताचं चिंतन आहे. साधनेला आम्ही प्रपंचावरती ऋण झालो आणि त्या प्रपंचाचं घोडं बनवलं. घोड्यावरती स्वार झालो आणि संसार लाथाळला. अभंगाचं दुसरं चरण. संसार
संसार लाथाळा महाराज. आणखी काय केलं जगामध्ये? 3 गोष्टीला आम्ही तुकोबऱ्या म्हणतात तृणवत किंमत दिली. जन, जन म्हणजे समाज. परमार्थ करत असताना समाजाच्या नादी लागून चालणार नाही. आपण चांगलं केलं तरी लोक नावच ठेवत असतात आणि आपल्या प्रारब्धाने आपल्याकडून वाईट करून घेतलं तरी समाजात लोक नावं ठेवत असतात. जन तृणा समान केले. धन, पैसा तृण समान केला. तुकोबराय म्हणतात जर परमार्थाच्या आडमध्ये जर या ठिकाणी पैसा आला तर पैशाच्या नादी लागून आपला प्रपंचाची बाजू एका बाजूने रिकामी झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी धनाचा आम्ही त्याग केला. धन, जन, तन आणि धन. तन म्हणजे शरीर. शरीराच्या नादी लागून तुकोबराय म्हणतात परमार्थ साध्य करता येणार नाही. खूप आवड असते काही माणसाला पंढरपूरला येण्याची, 4 धाम यात्रा करण्याची. एकदा मी असंच एका जणाला म्हटलं, तात्या 365 दिवसातून एक वेळेस आषाढी सोहळा येतो, चला ना पंढरपूरला. आदिनाथ महाराज आला असतो पण काय करावं, गुडघेच दम धरीत नाही. बर बर मग काकूला पाठवा. तात्या एवढे हुशार ते म्हटले महाराज तुमच्या काकूला पाठीला असतं, परंतु काकू जर आली आणि म्हशी पुढे जर उभा राहिली नाही तर म्हैस दूधच देत नाहीत म्हणे. शरीराच्या नादी लागून जर प्रपंच या ठिकाणी परमार्थ करायचं झालं तर शक्य होणार नाही. जन, तन, धन, जगामध्ये 3 गोष्टीला तृणवत किंमत दिली. म्हणून या ठिकाणी या 3 गोष्टी जर आड आल्या तर खरोखर परमार्थ साध्य होत नाही. काही लोक अशी भेटलेत महाराज, या वर्षी माझ्यासोबत आपल्या गावातून 350 लोक होते पंढरपूरला माझ्यासोबत. अतिशय आनंदात खेळत वातावरणामध्ये. कारण नारदाच्या गादीवरती खरं सांगू आपण हे धंदा म्हणून करत नाहीत महाराज. विठाला विठाला जवळच आहे आपलं मळेगाव, आखतवाडा काही लांब नाही, हनुमानवाडी. खरोखरच महाराज नारदाच्या गादीवरती 2-2, 3-3 कीर्तन करतो आणि घरी पांडुरंगाच्या आशीर्वादाने चांगलंय बुवा. म्हणून हे करत असताना कधी धंदा म्हणून नाही करायचं. पंढरपूर असेल, यात्रा असेल, कोणाचं काय असेल आपल्याला नाही त्याचं केलं, पण आपला परमार्थ करत असताना आमचे गुरुवरे बाबा नेहमी सांगायचे. ते म्हणायचे बुवा मुख्यकर शास्त्री भगवद्गीताचे चिंतन करत असताना पाठाला जायचो आम्ही. मुख्यकर शास्त्री एवढं गोड वर्णन करायचे. ते म्हणायचे बुवा आम्ही काशीमध्ये राहिलो, काशीमध्ये राहत असताना निस्वार्थ आम्ही काशी विश्वनाथाचं दर्शन करायचो, परंतु मनात कधी स्वार्थ निर्माण झाला नाही. निस्वार्थ सेवा केले म्हणून आम्हाला ज्ञानोबाने आळंदीमध्ये आणि जोग महाराजांनी जवळ घेतलं बुवा. ते सांगायचे तुम्ही ज्या वेळेस आता आळंदी सोडाल त्यावेळेस कोणतंच काम करत असताना निस्वार्थ मनाने करा. समाज तुमच्यावरती प्राण समर्पित केल्याशिवाय राहणार नाही. हे बुवांचे वाक्य आहेत महाराज. आणि खरोखर एवढा समाजात एवढे तुम्ही मंडळी आमच्या समोर बसलात, एवढे प्रेम करणारी मंडळी आहेत महाराज, एवढे प्रेम करणारी आहेत. विचारू नका, पैशाने ते प्रेमाची गणना होणार नाही. म्हणून जीवनामध्ये पैसा कमवण्यापेक्षा माणसं कमवले की जगामध्ये माणूस श्रीमंत होतो. बुवा विठाला विठाला खूप माणसं मिळाली महाराज पंढरपूरच्या वारीमध्ये परमार्थ करत असताना कीर्तनाच्या माध्यमातून. खूप कीर्तन आहेत डायरीमध्ये माझ्या. बघा एवढे निस्वार्थ आहेत. गळ्यामध्ये माळे नाहीत काही लोकांच्या, परंतु त्यांचे विचार एवढे चांगले आहेत महाराज. त्यांचा भाव एवढा चांगला आहे, त्यांचा अंतकरण एवढं निर्मळ आहे. कधी उभ्या महाराष्ट्रात आम्हाला कधी अडचण येऊ द्या, निम्म्या रात्री अर्ध्या रात्री ती लोक आडी या ठिकाणी उभे राहतात. महाराज काय अडचण आहे. अशी खूप माणसं आहे आमच्या परिवारामध्ये, हे जोडलेली माणसं आहेत महाराज. म्हणून माळकरी जगात चांगले आहेतच, ज्यांच्या गळ्यात माळे नाहीत ते लोक माणसं खूप विचार चांगले आहेत महाराज. म्हणून परमार्थ करत असताना माळ घाला वाटले तर खरंच घाला आणि घालाच. जर होत नसेल घालणं शक्य तर अजिबात घालू नका आणि आग्रह करत जाऊ नका. बघा ज्या माणसाचे विचार चांगले आहेत
जगामध्ये तो माणूस खास चांगला आहे महाराज, म्हणून जगामध्ये विचार चांगले असावेत. खरंच आपण पंढरपूरची वारी मी विनंती करत असतो गड्या, ज्या पांडुरंगाने आपल्याला कोरोनानंतर जन्माला ठेवलंय, जिवंत ठेवलंय, म्हणून त्या देवाचे उपकार आहेत आपल्यावरती. जिवंत ठेवलंय ना, महिना वारी करा. नाही शक्य झालं तर वर्षातून एकदा 8-10 दिवसाची वारी पायी कराच. काही करा, कुठूनही जा, कसंही जा, परंतु पंढरपूरला जा. विठ्ठला विठ्ठला. सुंदर आहे महाराज पंढरपूर. मला कुठं जाण्याची इच्छा नव्हती, परंतु म्हटलं, ऐकलं मी एका सद्गुरूंचं, ते म्हटले महाराज हे करत असताना आपण महाराष्ट्रातले दैवत कराच, पंढरीची वारी करा, ते आपलं आराध्य दैवत आहे. परंतु जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नावाने तुमचा हा सप्ताह चालू आहे, या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे 4 स्वरूप म्हणजे 4 धाम आहेत. हे धाम देखील आपण पहा, त्या 4 स्वरूपाचं दर्शन करा. बद्रीनाथ, केदारनाथ, पशुपती, जगन्नाथपुरी, गंगासागर, रामेश्वर, हे 4 धाम आहेत, ते देखील पाहू द्या. काशी अयोध्या एकदा बघू द्या. उत्तर भारत, दक्षिण भारत एकदा बघा. आणि खरोखर बघा महाराज, मला जाण्याची इच्छा नव्हती, परंतु आवड निर्माण झाली. मी काशीला दर्शन करण्याकरता गेल्या वर्षी आम्ही गेलो, अयोध्या काशी केली. चला म्हटलं या वर्षी द्वारका करून येऊ. हसत खेळत एक यात्रा घेऊन गेलो. ना नफा ना तोटा, 10,000 ना नफा ना तोटा. म्हटलं चला आपल्याला जायचंय, 4 लोक घेऊन सोबत जाऊन आपल्याला तीर्थयात्रा करायची गड्या. इतकं परमार्थ करत असताना इतके सुंदर मंदिर आहेत महाराज महाराष्ट्राच्या बाहेर, एकदा पहा. अतिशय सुंदर आहेत महाराज, अतिशय सुंदर. एकदा बघा, ते 4 स्वरूपाचं दर्शन करा. ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस खरी आवड निर्माण होईल. परंतु आता आम्ही जाणार आहे शिवरात्रीच्या नंतर जगन्नाथपुरी, गंगासागर, एक धाम करायचं, एक वर्षी यायचं, मस्त दर्शन वगैरे करून. बघा, असो आपला विषय जरा बाजूला गेला. जन तन धन केले तृणाही समान, शरीराच्या आहारी जाऊन, पैशाच्या आहारी जाऊन, या ठिकाणी मान अपमानाच्या आहारी जाऊन जर आपण परमार्थ करत असाल तर परमार्थ आपला साध्य होणार नाही. तुकोबारे म्हणतात, मी माझ्या शरीराचा विचार केला नाही, जन्म मरणाचा विचार केला नाही, प्रपंचाचा अजिबात विचार केला नाही. स्त्री एका अन्न करिता मेले. घरामध्ये खायला अन्न नाही अशी परिस्थिती महाराजांची झाली. गाथ्यामध्ये वर्ण नाही, तुम्ही वाचता गाथे. बुवा, या 3 गोष्टीला जगामध्ये तृणात किंमत दिली, त्याचा परिणाम आम्ही भगवंत परमात्म्यावरती स्वार झालो, प्रपंचावरती स्वार झालो. आणि काय लाभ मिळाला? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
साधनेच्या जोरावरती आम्ही मुक्तीच्या माथ्यापर्यंत जाऊन पोहोचलो. मग भगवान परमात्म्याला लागतं काय? पांडुरंग परमात्म्याला देवाला आपल्याकडून फक्त एकच गोष्ट लागते, त्याचं नाव आहे भाव, त्याचं नाव आहे श्रद्धा, त्याचं नाव आहे आवड. आणि खरोखर इथं आल्यानंतर संजू मामा मला तर असं वाटतंय गड्या, बाकीचे नाव आता मला माहित नाहीत आणि घेण्याकरता वेळही नाही, परंतु एवढा समाज इथपर्यंत आता जमला. खरोखर या माता भगिनी पुरुष मंडळी खरोखर खूप अंतःकरणात श्रद्धा आहे भाऊ तुमच्या. एवढा समाज आणि 7 ते 9 कीर्तन म्हटलं की खरोखर काय होतं तुम्हाला सांगू. 365 दिवस ज्या आपल्या घरातल्या माता भगिनी आहेत त्या दोन्ही वेळेस दोन्ही टायमाला चुलीपाशी बसलेल्या आहेत, गॅसपाशी बसलेल्या आहेत. सप्ताहाच्या रूपानं 7 ते 9 कीर्तन ठेवलं की या माता भगिनींना थोडासा आराम भेटतो गड्या. आणि विशेष ज्यांच्या करता हे कार्य करायचंय ते लहान मुलं मुली या कीर्तनामध्ये येतात आणि खरोखर चांगले विचार आचरण कानावरती त्यांच्या पडतंय आणि बदल होत जातो गड्या. म्हणून या 7 ते 9 कीर्तनाच्या वेळेनं अतिशय भाव निर्माण होतो. अन्नदाते वाढतात, दानशूर मंडळी वाढतात. अतिशय सुंदर टाइम तुम्ही निवडला बुवा. विठ्ठल विठ्ठल
पाहायला मिळतो ना महाराज. हीच श्रद्धा, हीच आवड, हाच भाव माझ्या पांडुरंगाला लागतो महाराज. अंतरेचे घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे. काही लोक एवढा पारमार्थ करतात, नाराज होतात. महाराज आम्ही आळंदी पंढरीची वारी करतो, महिना वारी करतो, गावात सप्ताह असतं की वर्गणी देतो, पंक्ती देतो. आमच्याच बोरचं कमून पाणी कमी झाला असेल बुवा. शेजारचा माणूस कुठं पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, दान नाही, धर्म नाही, काही नाही. त्यांचं खूप चांगलं चाललंय. लोक नाराज होतात. बघा, संसार करत असताना, परमार्थाची वाटचाल चालू ठेवत असताना कधीच नाराज होत जायचं नाही महाराज. निष्ठावान परमार्थानं. का बरं? गळ्यामध्ये आपले माळ पडले, आपण वारीला जातो, पंढरपूरला जातो, अन्नदान करतो, वर्गणी देतो, सप्ताहामध्ये सहकार्य करतो, 8 दिवस वेळ काढून या धर्म मंडपामध्ये आपण राहतो. त्या तुमच्या माझ्यावरती झालेले संस्कार आहेत. संस्कार कधी वाया जाऊ द्यायचे नाहीत. म्हणून बघा, आणि प्रारब्धात जे दुःख असतं आपल्या नशिबात, त्याला संचित म्हटलंय. ते कोणाला चुकत नाही महाराज, ते प्रत्येकाला भोगून संपावे लागतात. प्रारब्धात आपल्या संसारात जे काही सुख येतंय, दुःख येतंय, चांगलं येतंय, वाईट येतंय, अनुकूल प्रतिकूल ही परिस्थिती जे निर्माण होते, हे प्रत्येकाच्या नशिबानं, प्रत्येकाच्या कर्मानं ती उद्भवत असते. म्हणून नशिबाकरता कोणत्याच माणसाने कधी दुःखी व्हायचं नाही. महाराजांचा गोड अभंग आहे महाराज. समयासे सादर भावे देव ठेविला तैसे राहावे. समयासे सादर भावे कोणे दिवसे बैसोने हाते बर, कोणे दिवसे पालखी सुभेदार. गोड अभंग आहे महाराजांचा. बघा, जसा उगवलेला सूर्य एक दिवस मावळतीच्या दिशेनं जातो, तसं दिवस उगवला की सुख दुःख चालू होतं, दिवस मावळला की सुख दुःख बंद होतं महाराज. चांगली वाईट परिस्थिती सदैव बदलत असते. म्हणून कधी दुःख मानायचं नाही, कधी सुखाने ओळखून जायचं नाही. परिस्थिती बदलत असते. देवाला एकच लागते फक्त अंतकरणातला खरा भाव. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे. भाव लागतो देवाला. परमार्थ करत असताना आवड महत्वाची आहे आणि प्रपंच करत असताना गरज महत्वाची आहे. वेळ थोडा राहिला आपल्याकडे, 15-20 मिनिटं. एक गोड उदाहरण सांगतो आणि सेवा आपल्याला आटोपती घ्यायची. बघा, परमार्थ करत असताना परमार्थ हा आवडीचाच विषय आहे. तुकोबाराय स्वतः सिद्ध करतात काकड्याच्या अभंगामध्ये. आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड महत्वाची आहे. प्रपंच करत असताना गरज महत्वाची आहे. आवड म्हणजे काय आणि गरज म्हणजे काय, शब्द जरा जवळचे आहेत, परंतु जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये. आवड म्हणजे काय आणि गरज म्हणजे काय. जुना काळ 20-25 वर्षापूर्वी एका माणसानं घरात गाढव पाळलं होतं. कशा करता? तो मालक त्या गाढवाकडून रात्रंदिवस काम करून घ्यायचा. परंतु एवढा हुशार होता तो मालक, दिवसभर काम करून घ्यायचा त्या गाढवाकडून. दिवसभर त्याला पाणी पाजत नव्हता, चारा टाकत नव्हता. संध्याकाळ झाली, गावात हाकून द्यायचा, कुठं राहा कुठं का. सकाळ झाली, त्याच्या कानाला धरायचा, 2-3 धोपाटे टाकायचा, घरी कामाला झोपायचे. एवढा हुशार मालक. परंतु 20-25 वर्ष इमानदारीनं गाढवा असून मालकाच्या घरी काम केलं. गाढवाच्या कष्टाच्या जोरावर याचा प्रपंच चांगला झाला. 10-20 लाखाची गाडी, 5-50 लाखाचा बंगला, 5-50 एकर जमीन. या ठिकाणी सुंदर, या ठिकाणी परिस्थिती बदलली मालकाची. आणि त्या मालकाने एक दिवस ठरवलं, म्हणे पुण्यासारख्या सिटीत फिरायला जाऊया. आता 5-25 लाखाच्या गाडीमध्ये मालक बसला, पुण्यासारख्या सिटीमध्ये गेला. फिरत फिरत त्याची गाडी एका गल्लीत गेली. गल्लीत गेल्यानंतर त्याला एका ठिकाणी ते कुत्रा पाहिलं. कुत्र, झिंजळ कुत्र, त्याला टॉमी म्हणतात, लांब केसाचा टॉमी. 5,000 रुपये देऊन विकत घेतला. मालकाने गाडीत टाकला. बरं, तो टॉमी एवढा हुशार, चोर आलं की झोपायचा आणि मालक उठला की भोकायचा. असा टॉमी लांब केसाचा. 5,000 रुपये दिले मालकानं, गाडीमध्ये टाकला, गाडीत घरी घेऊन आला. त्या टॉमीला आंघोळीला साबण, खायला बिस्किट, भारी भारी कंपनीचे बिस्किट, मारी बिस्किट, दूध बिस्किट, रामदेव बाबाचे कोकोनट बिस्किट, भारी भारी कंपनीचे बिस्किट कुत्र्याला खाय. 15-20 दिवस कारभार चालला. ते कुत्र गाडीत बसायचं, फिरायचं, खायला बिस्किट खायचं, कुत्र साबण अंग लावून आंघोळ करायचं. 10-12 दिवस झाले.
तर गाढव त्या कुत्र्याची गंमत पाहत होतं. एक दिवस त्या गाढवाला इतकं वाईट वाटलं आणि तो गाढव म्हणू लागला, काय कामाला राहा मालकाचे, 25 वर्ष झाले मालकाच्या घरी मी कष्ट करतो, मालकाने आतापर्यंत मला चारा टाकला नाही, पाणी पाजलं नाही, कुत्र्याला काडीचं काम नाही, फिरायला गाडी, खायला बिस्किट, आंघोळीला साबण. कुत्र्यामध्ये आणि मालकामध्ये नेमकं काय घनिष्ठ संबंध आहेत आपण एकदा पाहिलं पाहिजे. हे पाहण्याकरता एक दिवस गाढव बंगल्याच्या आडोगे दरवाजाच्या कडेला उभा राहिलं आणि कुत्र्यामध्ये आणि मालकामध्ये काय चालतं हे पाहू लागला. तर कुत्र्यामध्ये आणि मालकामध्ये एवढे घनिष्ठ संबंध होते. त्या कुत्र्याचा आणि मालकाचा असे घनिष्ठ संबंध, मालक सकाळी सकाळी उठायचा, कडक इस्त्रीचे कपडे घालायचा, दरवाज्यात ते कुत्र बांधलेला असायचं. मालक यायचा, गावात मारुती दर्शन करायचा, घरी जायचा, बंगल्याच्या गेटवर पाऊल ठेवल्या ठेवल्या दारातला जो टॉमी आहे तो जे उडी मारायचा, तो मालकाच्या गाड्यात वरचे पुढचे 2 टंगडे गुतायचा, मालकाचा तोंड चाटायचा, शेपूट हलवायचा. मालकाला आनंद वाटायचा आणि कुत्र्याला समाधान वाटायचं. हे दरवाजाच्या आडोंगी उभं राहून कोणी पाहिलं, गाढवाने, आणि गाढवाला असं वाटलं हे असं करावं लागत असते, त्याशिवाय मालक आपल्यावर प्रेम करणार नाही. दुसऱ्या दिवशी कुत्र्याच्या अगोदर गाढव दरवाजात हजर. मालक उठला, आंघोळ पांघोळ केली, कडक इस्त्रीचे कपडे घातले, मारुती दर्शन केलं, गेटवर पाऊल ठेवल्या ठेवल्या जे गाढवाने उडी मारली म्हणता, मालकाच्या गळ्यात लगेच टंगडे 2, तोंड चाटायला लागले, शेपूट हलवायला लागलं. मरेपर्यंत गाढवाने रट्टे खाल्ले. दरवाजाच्या बाहेर गाढव आलं, मालक रागवायता निघून गेला आणि गाढवाने कुत्र्याचे गाठी घेतले. कुत्र्याला म्हणू लागला, कुत्र्या तू काल मालकाच्या गळ्यामध्ये पाय टाकला तर मालकाने तुझ्या अंगावर हात फिरवला आणि मी आज पाय टाकायला गेलो तर मला मारेपर्यंत मार खावा लागला, काय कारण? कुत्रा म्हटला, याच्यामुळेच लोक तुला गाढव म्हणतात. अरे बाबा, 25 वर्षापासून मालकानं तुला घरी जे पाळलंय ही मालकाची गरज आहे म्हणून, आणि मला गाडीमध्ये मालक 5,000 रुपये देऊन फिरवतो हे मालकाची आवड आहे म्हणून. आवड म्हणून आपण जर थोडा परमार्थ करत असाल, आपल्या प्रपंचावरती किती दुःख येऊ द्या महाराज, ते निवारण करण्याकरता जगाचा मालक आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. हा परमार्थाचा सिद्धांत आहे. अनेक तुम्ही भक्तचरित्र वाचा, जेवढी काही संत आज या ठिकाणी संकटामध्ये होते, सर्व संकट निवारण करण्याकरता देव त्यांच्या जवळ आला. म्हणून प्रपंच परमार्थ करत असताना आवड महत्वाची आहे आणि प्रपंच करत असताना गरज महत्वाची आहे. परमार्थामध्ये आवड लागते. तुकोबारा म्हणतात, आवडीनं आम्ही हे साध्य केलं, नाम साधना केले, नाम साधनेच्या जोरावरती आता आम्ही काय झालो, मुक्तीच्या माथ्यापर्यंत जाऊन पोहोचलो. तुका म्हणे, आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाळलेला हा संसार केला षड उर्मीचा मार. वेळ आपली या ठिकाणी संपलेली आहे. आता लहान मुलं पुढे जेवायचंय, जास्त लांबण्यातही मजा नाही बुवा. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, जो महाराजांच्या ग्रामदैवत पंचक्रोशीचं भूषण भैरवनाथाच्या हनुमंतरायच्या चरणारविंदे सेवा समर्पित करतो. अतिशय सुंदर नियोजन. तुमच्या आयोजक, नियोजक, बसदे मंडळ, टाळकरी मंडळ, महाराज मंडळ सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता बसलेल्या सर्व महिला, पुरुष मंडळी, तरुण मंडळीला नम्र विनंती करतो, फक्त माझा एक स्वार्थ आहे तुमच्याकडून. बघा, फक्त 2 मिनिटं सर्वांना नम्र विनंती आहे. बसलेल्या महिला, पुरुष मंडळी फक्त 2 मिनिटं हात वर करायचे. बुवा सर्वांनी सोबत फक्त आपल्याला भजन करायचंय. लगेच जय विठ्ठल होणार आहे, कोणी काळजी करू नका. सर्वांनी हात वर करा. झाले का? राहू द्या तसेच, मी येतो चहा घेऊन आता. वा 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 वा, काय गोड वातावरण होतं. गेल्या वर्षी मी कीर्तनाला आलो, काय पाऊस होता महाराज इथं. या वर्षी खूप सुंदर वातावरण आहे महाराज. सर्वांनी प्रेमाने भजन करायचंय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय.
धन्यवाद सर्व महिला पुरुष मंडळीचे. धन्यवाद धन्यवाद. 2 मिनिटच आपलं भजन राहतं, जास्त नाही. परवा दिवशी मी असंच भजन लांबवलं, हात वर करून कीर्तन सपनूर एक जण आला, आदिनाथ महाराज इथून पुढे तुम्ही हात वर करायला लावून टाळी वाजवून भजन करायला येऊ नका. म्हटलं का काय सांगावं राव, टाळी वाजवत होतो, वर हात करून भजन करत होतो. भजन संपलं, हात खाली घेत होतो, खिशातला पिढ्याचा कट्टीलच कोणतरी काढून घेतला राव. म्हटलं इतक्या वेळ नाही, फक्त 2 मिनिटं भजन. अतिशय गोड भजन झालंय. सुंदर माईक सिस्टीम आहे, सर्व सुंदर नियोजन आहे. पुनश्च एकदा झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या आधी करून सर्व संतांच्या चरणारिंदी समर्पित करतो. 2 तास कधी होऊन गेले कळालं नाही. कोणी मांडी मोडली नाही, कोणी उठला नाही, कोणी गडबड गोंधळ केला नाही. तर काही काही गावात कीर्तनकाराला सांगावं लागतं लोकांना मांडी घालून बसा. आता आपला जो साप्ताहिक परंपरेचा सुंदर नियोजन आहे, कोणी मांडी मोडली नाही. परवा दिवशी माझ्या कीर्तनात एक माणूस बसला होता कीर्तन ऐकत. ईश्वर महाराज कसा बसला असेल तो कीर्तन ऐकण्याकरता? 2 पायावर बसून कीर्तन ऐकत होता, 2 पायावर बसून. त्यांच्या समोर फक्त तांब्याच नेऊन ठेवायचा राहिला होता. कीर्तनात कसा बसावं हे पण सांगावं लागतं काही गावात. तसं आपली बैठकही सुंदर आहे. 2 तास वेळ निघून गेला. गोड समाधान या ठिकाणी वाटलं. आखतवाड, रामगड, हनुमानवाडी, आमचं मळेगाव, पंचकृषी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणारविंदे कोटी कोटी धन्यवाद. 8 दिवस एवढ्या आलेल्या समाजांना ज्या अन्नदाते या ठिकाणी अन्नदाते मंडळी अन्नदान करतात, खरोखर एकदा त्यांच्या करता जोरदार टाळी वाजवा गाड्या. वा वा वा, भाग्यवान आहेत ते अन्नदाते मंडळी. बघा नियोजन आपण कसंही करू शकतो, परंतु अन्नदाते मंडळी पंक्तीवाले मोठ्या मनाचे लागतात. हे अन्नदाते मंडळी 8 दिवस तुम्हाला खूप मोठ्या अंतकरणाची मिळाली. महाराज इथं आलेला प्रत्येक वारकरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपानं, भैरवनाथाच्या रूपानं तुम्ही दिलेल्या पंक्तीतून कधीतरी देव आपल्या कोण्या ना कोण्या रूपातून तुमच्या पंक्तीतून अन्न घेऊन जातो. महाराज एवढे भाग्यवान अन्नदाते मंडळी आहेत. चला अन्नदान करत जा. श्रेष्ठ या ठिकाणी दान कोणतं असेल तर अन्नदान आहे. म्हणून सर्व मंडळीच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली तुका